त्याच्यासाठी आम्ही एक मुद्दाम फॉर्मॅट ए देखील तयार केला. कारण काय असतं, जे टायटल डीड असतं ना, ते 60, 70, 80 पानाचं असतं. सामान्य माणूस वाचू नाही शकत. ह्याच्याकडनं त्याच्याकडे गेली जमीन, त्याच्याकडनं त्याच्याकडे गेली. अगदी 1500, 1800 सालापासून 1830, 1840, 1900, 1950 असं सगळं करत ते टायटल डीड आलेलं असतं. ते खूप जुने, त्याचा फ्लो असतो सगळा. हे काही एखाद्याला वाचणं शक्य नसतं. म्हणून आम्ही काय केलं होतं, आम्हाला हे लक्षात आलं होतं. आम्ही एक फॉर्मॅट तयार केला होता एका पानाचा, की त्याच्यामध्ये स्पष्ट पाहिजे की जमीन कोणाची होती, आता ती कोणाला दिली आणि आता हे डेव्हलपमेंट करण्याचे आणि विकण्याचे अधिकार कोणाला आहे. हा स्पष्ट तो फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट तुम्ही तिथे दिला पाहिजे आणि तो वकिलांना सही करून दिला पाहिजे. तो त्याला जबाबदार राहील. त्याच्याने त्याने कोणाकडनं लोन घेतलाय का, त्याच्यावर काही लिगल काही इन्कम्बरन्सेस आहेत का, लिगल इन्कम्बरन्स आहेत का, फायनान्शियल आहेत का. फायनान्शियल म्हणजे लोन बी नाही का, आणि लिगल म्हणजे काय, कुठे कोर्टात केस वगैरे चालू आहे का त्या प्लॉटवर वगैरे काहीतरी. मग नंतर ते जमीन ठप्प होईल का, ते स्टे वगैरे आला किंवा काय आला तर हे होऊ शकतं. हे झाले त्याच्यावर. टेक्निकल गोष्टीमध्ये काय आहे, तर तुमचे प्लान्स असतात, तुमचे पूर्ण अप्रूव्ह झालेले प्लान्स किती आहेत, तुम्हाला सीसी किती, सीसी याचा अर्थ कमेन्समेंट सर्टिफिकेट. काय होतं काय की सपोज एखादी 50 मजल्याची बिल्डिंग आहे, तर 50 मजल्याचं प्लॅन अप्रूव्ह होतं. प्लॅनिंग अथॉरिटी सांगते ठीक आहे तुझं सगळं अप्रूव्ह केलंय, परंतु तुला आता कन्स्ट्रक्शन तुला आता मी फक्त 5 मजल्याचं देतोय. मग आम्ही काय केलं होतं की लोक अनेक वेळा मग काय करतात, अरे वा सुरू झालं ना याचं काम, मी आता याला 25 मजल्यावर बुकिंग करतो, अरे पण तिथे तुझं झालेलंच नाही अप्रुव्हल, हे कोणी सांगत नाही. म्हणून आम्ही म्हटलं की तुम्ही जी कमेन्समेंट सर्टिफिकेट आहे त्याचं एक डिक्लेरेशन द्या, सिम्पल डिक्लेरेशन. त्याच्यामध्ये सरळ लिहिलं पाहिजे की हे एवढे एवढे फ्लोअर माझे अप्रूव्ह झालेले आहेत, परंतु मला कमेन्समेंट सर्टिफिकेट इतक्या फ्लोअरचंच मिळालेलं आहे. हे तुम्ही तेवढ्या फ्लोअरमध्ये जर बुकिंग केला तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्याच्यावर करायचं असेल तर मात्र ती तुमची रिस्क असेल, म्हणजे माणसाला जाणीव तरी असेल की आपण काय बुक करतो हे बरोबर आहे का नाही आहे, हे त्याला कळत असेल. टेक्निकल पॉईंट झाले हे त्याच्यामध्ये.